नमो पुंडलिकाय
रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण तेची वंदू श्री चरण रज श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेर संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणना ऐसे देही प्रेम काही कळा सेवे लागे सेवक अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू नाम साराचे ही सार शरणागत यम किंकर उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम विठ्ठला प्राप्त प्रसंगी पवित्र स्थळी भगवत चिंतनासाठी निवडलेला अभंग यावत जगताचे मालक अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्मा भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचे काही निवडक भक्तच अतिउच्च अशा उंचीला जाऊन पोहोचले. मला वाटतं याची एक मालिकाच आहे, यादी आहे. ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया. आणि शेवट जर पाहिला आपण याचा तर तुका झाला शे असं
जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायांनी 4 वेदाचं केलेलं खंडन. प्रश्न जर आपण सहज विचारला महाराज, आता मी तुमच्याशी संवाद साधत कीर्तन करणार आहे. तुम्ही आम्ही खेळी गदारोळी आनंदे. वेद किती हो? आणि त्या 4 वेदाचं सार काढून तयार केलेला 5वा वेद म्हणजे गाथा. विठाला विठाला आणि यावत जीवाच्या कल्याणासाठी हा गाथा ज्याने अविरात्र कष्ट करून देह जिजवून समाजाच्या कल्याणासाठी निर्माण केला, त्या माझ्या तुकोबारायाच्या अभंग गात्यातील नामाचं महत्व स्पष्ट करणारा अभंग आज सेवेसाठी. विठाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार पासा या पवित्र टोकनेश्वर भगवान परमात्म्याच्या पावन क्षेत्रात मला वाटतं पत्रिकेवर वर्षाचा उल्लेख नाही, परंतु बऱ्याच वर्षापासून चालत असलेली 24. बघा, आम्ही इथं हजर असून आम्हाला माहित नाही, अभ्यासच करता आमचा. महाराजांनी सांगितलं 24 वर्ष. काय होतं कधी 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 इथं विद्यार्थी आहेत का नाही मला माहित नाही, पण मी बोलून जातो. गोड आहे काय? वर्षभर अभ्यास केलेला असतो, पण नेमकं परीक्षेला जायचं काय म्हणायचं काय सरतो त्याचं कारण आहे. तवा आलेलं असतं टेन्शन, त्याच्यामुळे प्रश्नाची उत्तरं होत नाहीत. नाही काय मला विसरता आहे काय? 24 वर्षाची 2 तपाची परंपरा आहे आणि मला वाटतं त्याच्यातला आजचा दुसरा दिवस आहे. काल प्रारंभ झाला, बरोबर आहे? झाला कसा झाला? गोड झाला. आणि या साधनेमध्ये दिवसभराची चालत असलेली परिक्रमा पत्रिकेवर आहे आणि त्यामध्ये 9 ते 11 या संकल्पित वेळेमध्ये असणारी कीर्तनाची परिक्रमा आणि त्याची दुसऱ्या दिवशीची सेवा माझ्याकडे. विठाला आपली संस्कृती प्रारंभ आपण कोणत्या देवाच्या पूजनाने करतो? बोला बोला. गणपती बाप्पाची पहिली पूजा आपली आराध्य पूजा गणपतीची असते. प्रथमा तुला वंदितो कृपाळा गजानना पहिला दिवस गणपती बाप्पाच्या पूजनानं आणि मंगल चरणानं भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन पहिल्या दिवशी करतात की आपल्या वारकरी संप्रदायाचा प्रयोग. शास्त्र सांगतं कुठलंही कार्य करत असताना आराध्य दैवतेला आपण प्रथम पूजेचा मान द्यावा आणि दुसरा मान गुरुला असावा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शाळेत गेल्यानंतर कुणाचं ऐकावं रे? मला कमी ऐकू येते, त्याच्यात खेटा बांधताय म्हणजे ऐकायला याचा संबंधच नाही. मोठ्यानं उत्तर मोठ्यानं देतात. शाळेत गेल्यानंतर कुणाचं ऐकावं? वा वा, स्टँडर्ड शब्द आहे थोडा. पूर्वी गुरुकुल शिक्षण पद्धती होती, गुरुजींचं ऐकत होते आणि मग संस्था सांगितले आपल्याला गुरु देत ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान,
अति जैसे स्तवन सुद्धा सद्गुरूच आहे, खूप गोड आहे. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझं नमो तुझं नमो तुझं नमो तुझं नमो तुझं नमो सद्गुरु राया. वा सद्गुरूला आणि आपलं शास्त्र सांगतं भागवत संप्रदायाचं दुसऱ्या दिवशी वर्णन करावं ते नामाचं. विठाला विठाला कीर्तन आपण इकडं बघत माग नाही बघत. कीर्तन आपण याच्या पुढे सोडून घेऊ. बघू जमते तुम्हाला सांगण्यात काही अर्थ नाही, कारण ज्यांना माहित आहे त्यांना सांगण्यात काही मजा नाही. ज्यांना माहित नाही त्यांना सांगावं. शहाणे करून सोडावे. सोपं आवडतं का अवघड आवडतं रे? मी सगळं कीर्तन सोडवायच्या भानगडीत पडला. काल महाराजांनी मला वाटतं हात आपण घेतलाय आणि हे मी अर्ध्या खिंडीत गाठला. मी बाबा घेतल्यावर म्हणते काल झाला कालचं काही बोलत नाही. आता काल काय बोलले मला माहित नाही, पण तुम्हाला नक्की माहित आहे बघा. लक्षात राहणं काळाची गरज आहे. ऐकलं इकडं आता आपल्या दोघांच कीर्तन आहे. सोपं आवडतं का अवघड आवडतं? आता बोलून तर पूर्वीची परिक्रमा ही सोपी नव्हती. आता मी परवाती कुंभमेळा चालू आहे मला संपलेला नाही. त्याच्यामध्ये एक साधूचा प्रकार आहे बघा, त्याचं नाव नागासा. मला वाटतंय रात्री ती साधू स्वप्नात यायला पाहिजे एकच्या दरम्यान आणि ते बघितल्याला असलं पाहिजे. मला वाटत नाही झोपी, पण त्याला सुद्धा परीक्षा द्याव्या लागतात म्हणून व्हायला. नागा सापवायचं तरी काय सोपं आहे का? किती अवघड परिक्रमा आहे ती. अवघड सोपं नाही, अवघड आहे. मला वाटतं हे बरं आहे. विठाला विठाला सोपं आवडतं. मला हे बोलायचंय, आपल्या जीवनातलं अंतिम ध्येय जर काय असेल, कशासाठी जगतो आपण? देवासाठी जगतो का आपण? देव भेटावा पण जगतो का? संताला विचारा. देव पाहावया गेलो, देव
त्याच्यासाठी भाव पाहिजे. देव माझा मी देवाचा. जीवनामध्ये माझा बसणारा प्रश्न आहे, आपलं या जगामध्ये कोण आहे? उत्तर देताना सुद्धा जपूनच. माझ्यावर यायची जगामध्ये आपल्या नाही रे, नाही कोणाचे नाही रे. रोज बरोबर चलत जा. आपलं कोणच नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचवणी आता पुढे बोलतो. जगामध्ये आपलं कोणीच नसू द्या, फक्त तो एकटा असावा. तो मद व्हावा, तो मद व्हावा, वेळोवेळा व्हावा. आणि कशासाठी देव आपला करून घ्यायचा? ते देविना उत्तर सापड. सुख पाहिजे का दुःख पाहिजे रे? आता बसणाऱ्याला विचारतो, आहे का हो सुख? सुख सुख पाहता दुःख पर्वता एवढे. पण आपली इच्छा सुखासाठी आहे. आणि सुख जर पाहिजे असेल ना तर तो आपला. आता तो आपला करायचा असेल तर कसं करायचं? देव आपला करून घ्यायचा कसा घ्यायचा? अनेक साधना सांगितल्या. उल्लेख करतो फक्त वेळेच्या अनुषंगाने. पूर्वी भगवान परमात्माला जर आत्मसात करायचं, प्राप्त करायचं म्हणलं तर ज्ञान मिळवावं. काय मिळवावं लागत होतं? ज्ञान. आता ज्ञान आहे परंतु फायद्याचं आहे का नाही सांगता येत नाही. कारण ज्ञान आता विज्ञानात मिसळायला लागले. म्हणून लोक अज्ञानी बने. अभंग पाठ करायची गरज राहिली, पण अभंग येत नाही असं वाटतं. 1 मिनिटातच अभंग नुसता सर्च केल्याबरोबर. परिणाम कशात आहे? विज्ञानाचा. विज्ञान कशात मिसळलंय? ज्ञानामध्ये. पण याचा परिणाम काय व्हायला आहे? अज्ञानी बनले. चला पुढे एवढे नाही कळालं तर जाऊ दे. आपल्याकडचं दुसरं होतं. आता घरामध्ये पूर्वी काम करत होते, आता राहिले. पूर्वी पाणी शिंदून आणत होते, आता शिंदून आणते. पूर्वी जात्यावर दळत होते, आता दळते. विज्ञानानं प्रगती केली, विज्ञानामध्ये ज्ञान मिसळलंय, परंतु ज्ञान हे अज्ञानाकडे घेऊन जातंय. आणि म्हणून ज्ञानानं देव प्राप्त होईल शंका आहे.
नाहीच का मिळाला तुला? मिळाला. चालविली जड हरली चालयाची भ्रांती. माऊलीने काय केलं? उपजता ज्ञान. माऊली लढगी नाही ना. काय पदवी आहे माझ्या माऊलीला? ज्ञानाचा सागर सागर आपलं कुठं ज्ञानियाचा राजा गुरु सोडू द्यायचं. ज्ञानियांचा राजा ज्ञानाचा सागर आणि म्हणून भिंत चढली. आता जर एखादा महाराजांनी चढली आणि ती जर भिंत चढली तर त्या महाराजाला पुन्हा का वाचता येत नाही. कारण साधनेनं चलल का नाही म्हणून शंका आहे. वाक्य कळतं का? चुकीच्या पद्धतीनं लोक काहीही प्राप्त करतील. रात्री जागते, वेगवेगळ्या साधना करतील. आपल्याला त्याच्याशी केलं गेलं नाही. ज्ञानानं भगवान परमात्मा जवळ येईल. शंका आहे कलियुगामध्ये. चला पुढे दुसरा मार्ग सांगितला, कर्म. आणि कर्म कसं करावं? फळाची अपेक्षा न करता कर्म. आता आमच्यासारखे ठरून गेल्याशिवाय जातच नाही. नाव नाही घेत व्यासपीठावर टोकनेश्वर बाबा आहे त्यांच्या दरबारामध्ये. मला एका गावामध्ये XYZ महाराजांची तारीख घ्यायला सांगितली. मी फोन केला त्यांना. महाराज म्हणजे तारखेची अपेक्षा आहे. माऊली परंपरेतली माणसं आहेत. सतत अन्नदानामध्ये आहे ते गाव. सेवा तुमची अपेक्षित आहे. मागणी परोपात्य सेवा घ्या या. पण म्हणलं माणसं भाविक आहेत. महाराज दक्षिणेचं बोललेलं बरं. जाऊ द्या म्हणजे तुम्ही फोन केलाय, काही हरकत नाही. सांगा त्यांना 41. मला चक्करच आहे. मी म्हणलं 41,000 सप्ताह होईल. कर्मानं देव प्राप्त होईल शंका आहे. आणि अशा कर्माला तर देव प्राप्त होईल का नाही शंकाच आहे बाबा. पटणार उदाहरण देतो तुम्हाला, जे की रोज तुम्हाला अभिप्रेत आहे. कर्म कसं केलं पाहिजे? कर्म चांगले आणि नाही केलं तर केले कर्म झाले त्याची मोगा उपजले मेले. श्रीकृष्ण परमात्म्याने उपदेश केला आहे. कर्मदेवाधिकार असते. महाफले सुखदाची अपेक्षा नाही करायची. त्याच्यावर भार ठेवून कार्यक्रम करायचा. आपण कर्म करतो थोडं, मागतो जास्त. दृष्टांत देतो म्हणजे कळत. अरे पूजा होते ना, पूजा सत्यनारायण केली. आता एकदाच करा. अभिषेक असतो, सत्यनारायण असतो म्हणजे श्रावणात आम्हाला पूजा करायला नाही
नाही सांगायला माहित असावं कधी गरज पडली तर. आता पूजा करणं हे एक कर्म आहे. काय आहे? कर्म आहे. त्या कर्मातून काय करायचंय? देवाची आराधना करायची, भक्ती करायची. पूजा मांडली जाते बाबा. चौरंगावर पूजा मांडली जाते. गोडाई काय काय मांडलेलं असतं त्याच्यावर? एक पीस मांडलेला असेल. मला वाटतं 200-300 रुपयाचा तरी असेल ते पीस. मला 2 फाटलेला, खराब झालेला, दोर निघालेला, कुणीतरी भेट दिलेला देवाच्या खाली. त्याच्यावर पुन्हा तांदूळ असते. बरोबर आहे मला? तांदूळ कुठले? सध्या तांदूळ फुकट आहे. बासमती तांदूळ कुणी त्याच्यावर टाकत? कारण का टाकत नाही त्याचं शास्त्र नाही मला म्हणायचं. ऐका चिंतन थोडं. प्रवेश करून संपवणार मी या बंधामध्ये. त्याच्यावर एक ताबे ठेवतात, त्याच्यावर पाठ ठेवतात, त्याच्यावर नारळ ठेवतात. पुढं 5 विडे मांडलेले असतात. त्या 5 विड्यावर खाली एक वाटी सुपारी, तांब्याच्या बुडाला एक सुपारी असते. मला वाटतं सगळ्या सुपाऱ्या मोठ्या मोठ्या पांढऱ्या खारका पेट खजूर सारख्या हळकुंड असते त्याच्या. सगळं तुम्हाला पटत हे. आणि आता पुढं आहे का गोड? कर्म सांगायला मी पटून. आता पुढचा आहे का? देवबाप्पा संकल्प सोडायला. आता श्रीमद भगवतो महापुरुष विष्णुराध्याय प्रवर्तमानस्य द्वितीये परार्धे श्वेत वाराहत कल्पे वैवत्सत मन्वन्तरे कलियुगे प्रथम चरणे भरत वर्षे भरतखंडे जम्बू द्वीपे दंडक कारणे देशे गोदावर्याः शालिवाहन शके 1946 क्रोधी नाम संवत्सरे दक्षिणायन. आणि पुन्हा देवबाप्पा सांगतात सोडा संकल्प म्हणा माझ्या माग. जमलं बहुतेक महाराजांना नाही पाहता. आता ऐकलं मम आत्मना श्रुती स्मृती पुराण फल प्राप्त्यर्थ. आता पुढे ऐका. अस्माकम एवढं कळालं तरी झालं. आता अस्माकम सहकुटुंबाना म्हणजे आमच्या सहपरिवाराना सगळे सोय सगळे आले. पाहुणे रावळे काय काय मागितलं? शेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य सकल पीडा परिहारार्थम सकल मनोरथ सिद्ध्यर्थम. किती मागितले? पुन्हा कुणासाठी मागितले? आता थोडं हे मागत असताना फक्त एकदा तांदळाकडे बघायचं, एकदा खारकाकडे बघायचं, एकदा सुपाऱ्याकडे बघायचं, एकदा वाळलेल्या पानाकडे बघायचं. आणि मग तो देव देईल का नाही हा विचार करायचा. याच्या पुढे जाऊन बोलत असतो मी. हे जर त्या देवबाप्पानं खाल्लंच, खाऊ नये. मला वाटत नाही पुढच्या पूजेला देवबाप्पा तुमच्या घरी येईल. आता असं कर्म जर केलं तर देवाची प्राप्ती. चला तिसरा मार्ग योगान कर्म देव प्राप्ती. योग याग विधी एकच सांगितलं. कलियुगामध्ये तुम्हाला देवाला भेटायचंय ना? गोड आहे का? काय करा? भक्ती करा. भक्ती आणि कशी करा? संकल्पावे माया Oh,
सोपा मार्ग सांगितला, देवाची भक्ती करा. आणि भक्ती करत असताना संसारातून थोडं बाजूला निघा. संसार सोडा असं नाही सांगितलं. संकल्पावी माया संसाराची. बसणाऱ्याला प्रश्न विचारतो म्हणजे संसाराचं गणित कळत. संसार चांगला आहे का? उत्तर अडचणीचीच आहे गोवा. मी काल कीर्तनामध्ये सांगितलं, रात्री संसार कसा आहे सांगू का? आता आम्ही मोकळं जात नाही घरी. काल 2 कार्यक्रम केले. काही ना काही देऊनच वाटला होता का फुकट लावता द्यावं म्हणून नाही, पण वस्तुस्थिती. आणि घरी गेल्यानंतर ज्यांच्यासाठी हा खटाटोप आहे ना, मला रात्री 9-10 फोन करावे लागले तरी ते विनोद नाही, खरं. संसार चांगला आहे म्हणावं, नाही म्हणावं तर तुम्ही म्हणतात मग नका बोलू याच्यावर. संसार कसा आहे? संसार दुःख चहूकडे इंग, विश्रांती नाही कुठे, रात्र दिवस तळमळ. अजून सांग. अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताने चटके मग मिळते भाकर. मग ज्यांनी सांगितलं ना हे संसार असा आहे, त्यांनी काय केलं? संसाराच्या नावे घालनिया शून्य, संसाराच्या नावे घालनिया शून्य, संसाराच्या नावे घालनिया आणि देवाची भक्ती कशी केली? पण भावनेनं केली. आमची भक्ती सांगितल्यामुळे करावीच लागते म्हणून नाही, पण ज्यांनी भावनेनं केली ना, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. भावनेनं भक्ती करणाराच भगवान परमात्मा रक्षण करतो. कसं? मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया घात निवारया. एकच काम करा, देवाची भक्ती करा. आता पुढे चला. कशी करत? तुम्हाला करतो आम्ही, पण कशी सांगा ना. अशी करायची गरज नाही. देवाला भेटायचं असेल तर कलियुगामध्ये प्रमाण सांगितलं. कलियुगा माझी करावे कीर्तन, ते दे नारायण. ऐका, पण कसं? ठाईच बैसोनी करायचं. आवडी आनंद. मग आता देवाची भक्ती करण्यासाठी कशाची करायची? की भक्ती करायची म्हणजे काय करायचं? तर त्या देवाचं नाम घ्यायचं, आणि तेच साधं आहे अभंगाचं पहिलं चरण.
भक्ती साधनेमध्ये प्रवेश करा आणि भक्ती करत असताना एकच करा, देवाचं नाम. का बरं तू गोपाळ आहे? कारण नुसतं सार नाही, ते नाम साराचेही सार अनेक प्रमाणे देता. सार 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 विठोबा नाम तुझे सार, मनोनी शूळ पाणी नंतर बोलते. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्याचं नाम हे सारे ऐका. सांगून जातो कृष्ण, व्यवहारातले नाही, परमार्थातले सांगतो. रामायणामधले एक दोन गोड प्रसंग आपल्या समोर ठेवतो. नाम किती महत्वाचं आहे. नुसतं सार नाही, ते साराचे सार काय. आपण आपल्या जीवनामधलं सार सांगायचं नाही, भगवान परमात्म्याच्या जीवनामधलं सार सुद्धा नाम सांगून जातो. सीता आई साहेबांचं हरण झालं. सीता आई साहेबाला पळून नेलं. कुणी नेलं? कुणी नेलं? महाराजांकडे. रावणा. आता कसं लिहिलं मलाच कळलं. कारण आहे त्याचं उत्तर थोडक्यात देऊन जातो, जरा चिंतन वेगळं करा. जे धनुष्य रावणाला पेरलं नाही, ते धनुष्य सीता आई साहेब डाव्या हाताने उचलीत होत्या आणि खेळत होते. आणि ते रावणाला पेरलं. रावणाने सीता आई साहेब जमले, त्या चिंतनाकडे वळायचं नाही आपल्याला. परंतु सीतेचं हरण झालं आणि सीतेच्या शोध झाल्यानंतर रावणाबरोबर युद्ध करण्यासाठी लंकेला जायचं ठरलं. त्याच्यामुळं काय करावं लागत होता? सेतू बांधावा लागत होता. पूल पूल पूल. तू म्हणजे पुन्हा सेतू काय बांधलं? जन्मकाळाच्या कीर्तनामध्ये यादव महाराज मी असं सांगून गेलो की श्रावण बाळाच्या हातामध्ये कमंडलू होत. ते कमंडलू पाण्यामध्ये बुडबुड बुडबुड आवाज झाला. तो आवाज राजा दशरथाच्या कानावर गेला. दशरथानं बाण सोडला आणि त्याच्यामध्ये श्रावणाचा अंत झाला. मला 2-4 दिवसांनी एक जणाने विचारलं, कमंडलू म्हणजे काय? मी म्हणलं, आता तुला काय सांगू, आणावाच लागल कमंडलू. कारण सांगतात येणार. ती म्हणला, मग ताब्या म्हणा की सर. काय लोक म्हणते त्याचा तुम्ही गोड दृष्टांत देतो म्हणजे इकडचे झोपायचे नाही. एक जणाला प्रश्न विचारला. एक जणाचं इंग्रजी चांगलं होतं. महाराजांनी म्हणजे बरंच इंग्रजी बोलता तुम्ही. हो म्हणजे आहे बरेच आहे इंग्लिश आहे. म्हणजे चांगलं बाबा. मग एक काम करा म्हणले, ते पलीकड मुलगा उभा आहे त्याला इकडं बोलवा. त्यानं पटकन बोल, बाळू कम हियर. ते पोर येऊन उभा. महाराज म्हणले, आता त्याला तिकडे जायला सांगा. ह्याला कमी हियर येत होतं पण जायला. हे बी लय हुशार होतं. हिरवत एका गावाला फिरत होतं. कच्च होतं का काय? हे गेलं तिथं जाऊन उभा. बाळू जिथून आला आणि तिथून बाळूला म्हणते, बाळू कम हियर. कोण काय विचारित कवा सांगता येत नाही. म्हणून एखाद्या वेळेस शेतू म्हणल्यावर उद्या विचारित शेतू काय भाग. म्हणून आताच्या काळात हा शब्द पूल. आता ते पूल समुद्रावर बांधायचं. बांधायचा कसा? तिथं 2 जणाला वरदान होतं बघा. नळ आणि नीळ नावाची 2 बांध. त्या
त्यांना वरदान होतं. काय वरदान? की तुम्ही पाण्यात काही टाकलं तरी बुडणार. आता वरदान होतं ती कशा होता? वरदान होतं ते शाप होता. ते का होता काय त्याचं चिंता नाही मला म्हणायचं, परंतु ते भगवान प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचे त्याच्यावर रा आणि मग आणि ते टाकलं. प्रमाण आहे त्याला. आपण जर टाकलं तर तरल सांगता येत, पण तुका म्हणे बहार घातली यावं आणि होईल कैवानी नारायण. तर दगड पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो तरायचा आणि तो सेतू तयार व्हायला लागला. देवाला वाटलं कुठवर आले काम बघूनच यावं का झालाय भ्रष्टाचार. भगवान प्रभू रामचंद्र बघायला दगड पाण्यावर तरंगत होते, सेतू बनत होता. देवाच्या लक्षात आलं, म्हणजे एवढं मोठं काम चालू आहे, आपणच थोडा खालीचा वाटा उचलावाच ह्याच्या. देवाने एक दगड घेतला आणि तो टाकला. काय झाला? बुडला. माहिती आमच्या बाजूला नव्हते. दुसरा टाकला, तिसरा टाकला. ऐका, ह्याच्यामध्ये अध्यात्म असं शिरलंय, देव ज्याला हातातून सोडतो तो तरत नसतो. बुडले. देवाला दगड बुडल्याचं दुःख नाही झालं. कुणी बघितलं का? माणूस पडल्याचं दुःख नसतं बघा. आपल्याला पडल्याला कुणी बघितलंय का? आता लाखो माणसं पडल्याला बघितले त्याचं नाही दुःख वाटत, पण प्रपंचात पडल्याचं दुःख फार मोठं. देवाला वाटलं आपण बघावं म्हणून इकडं बघितलं, श्वास पडला नाही म्हणजे, पुन्हा असं थोडं इकडं बघितलं नाही म्हणजे बाबांनी नाही बघितलं, इकडं बघितलं म्हणजे ह्यांनी नाही बघितलं. ते त्यांच्याच नादात आहे. आणि असं जेव्हा बघितलं तेव्हा लक्षात आलं अर्ध्या वाटात गाठते. लगेच विचारलं, महाग होते मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठ वातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. म्हणता कधी आला श्री म्हणजे देवा खरं सांग, म्हणजे खरं सांग. सांगूच का? पहिल्या दगडाला असे का म्हणते. काय तात्पर्य याच्यामधून? जेव्हा तू महत्वाचा नाहीस, तुझं नाम. दगड तरली ना, ते तुझ्या नामाचं महत्व आहे. नामाच्या ताकदीमुळं दगड तरली. त्याच्यावर लिहिलेलं होतं रा, म्हणून ती तरत होती. म्हणून तुकोबारांनी सांगितलं नाम साराचे, नाम साराचे सार, नाम साराचे सार, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. देवापेक्षा देवाचं नाम, नामापेक्षा नामधारक श्रेष्ठ. म्हणून नाम साराचे सार. जे साराचे सार आहे तेच घ्यावं ना आपण. चांगलं घ्यावं का वाईट घ्यावं? बोल ना. तूप घ्यावं का ताक घ्यावं? डबा भरून ताक द्यावं का? बळच म्हणताय. सारे सार भगवान परमात्म्याचं नाम सारे. दुसरा एक दृष्टांतामध्ये दृष्टांत देतो ऐका.
देवाचं नाव सजीवाला तारक आहे, नवल नाही, निर्जीवाला सुद्धा तारक आहे. खूप गोड प्रसंग आहे. भगवान प्रभू रामचंद्र वनवासाला गेले. कशामुळं? फक्त वडिलांच्या वचनामुळे वनवासाला गेला. आणि वनवासाला गेल्यानंतर भरताला बोलून घेण्यात आलं. भरत शत्रुघ्न मामाच्या गावाला होते. आल्यानंतर त्यांनी दृष्टी टाकली, म्हणजे देव दिसत नाही, परमात्मा दिसत नाही. ज्यावेळेस सगळी माहिती मिळाली त्यावेळेस भरताने भगवान प्रभू रामचंद्राच्या पादुका स्वतःच्या शिरावर धारण केल्या आणि पंचवटीच्या ठिकाणी राज्यकारभार केला. अयोध्येचा कारभार राजा भरताने घेतला नाही. परंतु एक प्रसंग असा आला, सीतेच्या शोधासाठी हनुमंत बाबा त्या पिरियडमध्ये लागलेली लक्ष्मणाला शक्ती आणि त्या शक्तीच्या अनुषंगानं ज्यावेळेस सभेमध्ये भगवान प्रभू रामचंद्रांनी सर्वांना विनंती केली, राजा लक्ष्मण जायचे. सूर्योदयाचा किरण जर सूर्य उगवला आणि योग्य मात्रा लक्ष्मणाला नाही प्राप्त झाली तर लक्ष्मण गतप्राण होईल. कुणी या सभेमध्ये आहे का? त्यावेळेस एक पात्र आणि त्या पात्रानं सांगितलं, देवा नका चिंता, अहो रघुनाथ नका करू चिंता, आणि तो मी द्रोणागिरी जाऊन आता. सुषेणाने सांगितलं होतं द्रोणाचल पर्वतावर जावं लागेल, संजीवनी नावाची वनस्पती आणावी लागेल आणि सूर्योदयापूर्वी योग्य मात्रा राजा लक्ष्मणाच्या जखमेवर जर गेली तरच राजाचे प्राण वाचतील. निघाले. भरताने पाहिलं, रात्रीची वेळ आहे, रात्री 12ची वेळ आहे आणि त्या वेळेमध्ये आकाशामधून काहीतरी चमकतंय. हे राजा भरताने पाहिलं. राजा भरताला वाटलं, काय इंद्र उन्मत्त झालाय हो. माझ्या हनुमंत बाबाच्या मुखामध्ये तो द्रोणाचल पर्वत घेऊन येत असताना मात्र एकच शब्द निघत होते बघा, ऐका. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम, राजा राम 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 सीता राम 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 राम राम. द्रोणाचल पर्वत हातामध्ये आहे. सतत भगवान परमात्म्याचं चिंतन मनामध्ये आणि खाली भरतानं पाहिलं तर त्या द्रोणाचल पर्वतावरची ती वनस्पती जी होती ना ती झटकत होती. चम 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 चम. आणि त्यावेळेस फक्त एकदानाकडेच विमान होतं, त्याचं नाव इंद्र. भरताला वाटलं माझा बहु संकटात आहे. भगवान प्रभू रामचंद्र वनवासामध्ये, सीता आईसाहेब वनवासामध्ये आणि इंद्राला काही कळतं का नाही. म्हणले प्रॉपर्टी भरपूर असली म्हणजे कशी वापरावी का कळतं का. म्हणले त्याला देव संकटात आहे. आणि तिथं खूप गोड वर्णन आहे बघा रामायणामध्ये. इंद्र बैसला विमानी सवे अप्सरा घेवोनी क्रीडा करिता हे गगनी लाजपरी असेना. आणि 4 नावाचा आहे शक्ती. 3 शक्य केला.
आणि त्या शक्तीचा परिणाम आहे ही शक्ती. विठ्ठल विठ्ठल भरताला राग आला, भरतानं बाण काढला होता आणि तो बाण त्या इंद्राच्या दिशेने सोडला, पण तो इंद्र नव्हता, माझ्या हनुमंत बाबा होते. बाण सुद्धा राम नामांकित होता. बाण सजीव आहे का निर्जीव आहे? बाण निर्जीव आहे, पण तो सुद्धा जाताना श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बाणामधून सुद्धा ध्वनी निघत होता. निघतो का हो निर्जीव वस्तूतून? जनाबाईच्या गौऱ्या तुकोबराच्या रस्त्यानं जात होते, त्या रस्त्याची माती रेड्यानं वेद बोलला. शक्य आहे बाबा हे. तो बाण भगवान प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करत होता. तो बाण गेला. त्या बाणानं विचार केला, ज्याला मला घ्यायचंय, ज्याच्यावर मला मात करायचे, त्याच्या मुखामध्ये सुद्धा रामनामस्मरण आहे. आणि मग त्या बाणानं स्पर्श केला भरता, कारण भरताची आज्ञा उल्लंघता येत नव्हती. स्पर्श केला आणि त्या बाणावर विश्वास ठेवून हनुमंत बाबा खाली आले. कुणावर विश्वास ठेवू? बाणावर. खूप गोड ओवे बघा 5व्या अध्यायामध्ये. हनुमान अत्यंत विश्वासी अनुसरो निबानासी आनंदी ग्रामासी जेते भरतासी निवास. जिथं राजा भरत होता ना, तिथं तो बाण हनुमंत बाबाला घेऊन आला. ऐका, बाण कुणाचं नामस्मरण करत होता? देवाचं. हनुमंत बाबा कुणाचं नामस्मरण करत होते? देवाचं. देवानं बाणाचं काम काय आहे? बाणानं सांगितलेलं काम केलं पाहिजे, मात केली पाहिजे. केली नाही. हनुमंत बाबाला धोका झाला नाही. कशामुळं? केवळ नामस्मरणामुळं. हेच सांगतात, नाम साराचे बाकीचं नाही काय उठाच्या वापरायचे, फक्त देवाचं नाम चिंतन. काय होईल होईल नामाच्या चिंतने, नामाच्या चिंतने, ओ नामाच्या चिंतने, नामाच्या
चिंतन जर केलं ना सगळी पाप नष्ट. किती प्रमाण जळतील पापे न लगती सायास सुखे येतो घरा. अनेक प्रमाण नाम घेता वाया गेला. अजून सांग नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण. थोडी पाषाणा किती म्हणून नाम साराचे ही सार. काय परिणाम होतो तुकोबाराय शरणागत यम. जो नामधारक आहे ना त्याला मरणाची भीती जाते. त्याच्यावर मरण अटॅकच करीत नाही. आपल्याला सगळ्याला जर भीती कशाची तर कशाचीच नाही, फक्त एका त्याचं नाव मरण. पण असं मरण यावं का? तुका म्हणे का मरणाची सरे उत्तम चिमुरे कीर्ती मागे. असं काही कार्य जीवनामध्ये आपल्याकडून व्हावं की चंद्र सूर्य असेपर्यंत त्याच्यासाठी साधना सांगितली नामचिंतन. आणि ती गोड साधना कशासाठी तर ते सार आहे. नाम साराचे ही सार शरणागत यमकिंकर. कसं आहे ते नाम अभंगाचं देवाचं नाम कसं गोड आहे. किती गोड आहे सांगतो. माणूस दुःखात असल्यावर सुद्धा सुखद करत म्हणून ते गोड आहे. समजा जात असताना एकटा असला आपण अंधार असला कुणाचं नाव आहे? आमदार या खासदार. आपण देवाचंच नाव. पडता जड भारी दासी आठवावा हरी. मग तो होऊन दिसी आड घाली. हरी आला आता. अजून खूप प्रकार आहेत. देवाचं नावच इतकं गोड आहे. किती गोड आहे सांगू का? पुरे गोड सकाळ हरिमुखी गाता हरपली चिंता गोड लागे परी सांगताची. अमृता हुदी गोड नाम तुझे देवा. नाम तुझे देवा मन माझे केशवा. काबाने काबाने
पांडुरंग परमात्म्याला विचारते, सांग पंढरी राया काय करूयासी. ताब्यातच राहत नाही खूप म्हणून उत्तम अजून एक दृष्टांत. ज्यावेळेस देव संकटात आले त्यावेळेस धावा कुणाचा केला? बुडाला धर्म, अधर्म झाला फार, सुसवेना भार मजाता. शांताकार भुजगशयन पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानम् वन्दे विष्णु भवभयारं सर्वलोकैकनाथं श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा जगव्यापका जनार्दना आनंदघना अविनाशा. सर्वदेवैक शरणं सर्वदेवैकदैवतं समस्तदेवकवचं सर्वदेवेशि कामति. इत्थं कीर्तिदं यस्य विष्णोर्विततेजसः त्रिकाले यपते नित्यं पापं तस्य न विद्यते. राजद्वारे पटे घोरे संग्रामे संकटे भूत सर्व पिशाचादि भयं नास्ति कदाचन. अपुत्रो नमते पुत्रा निर्धनो धनवान भले रोगात् मुच्यते रोगात् बद्धो मुच्येत वंदना. नामधारकाला मिळालेली परिक्रमा. देवाचं नाव घेतल्यावर काय होतं? सगळी पाप नष्ट होतात. म्हणून आपल्याला काही अडचण आहे का नाम घ्यायची? विठोबार कुमारी वाचे बोला पुरुषोत्तम तुकोबार आहे. आला आमच्या लक्षात. पण मोठ्याचं काही एखादं उदाहरण की ज्यांनी नाम घेतल्यामुळे तरुण गेले, नाम घेतल्यामुळे त्यांची चिंता पडाली, नाम घेतल्यामुळे त्यांचं दुःख नष्ट केलं, असं काही एखादं मोठ्याचं उदाहरण तुकोबाला सांगतात. ज्यांच्या दरबारात आहेत ना त्यांनाच दृष्टांताला अभंगाचं तिसरं नामाच्या पता चंद्रमाळी